दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के. संतोष शर्मा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काही दिवसांपूर्वी अंबड व सातपूरमधील 130 कंपन्यांचे अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवण्याकरता निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासन याची दखल घेत नसल्याने समाजसेवक संतोष शर्मा यांनी आज उद्योग भवन सातपूर येथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा व बांगड्यांचं आहेर आंदोलन केले. तर येथील अधिकाऱ्यांना फक्त वसुली करण्यासाठी बसवलं आहे का, असा आरोप शर्मा यांनी यावेळी केला. 130 कंपन्यांच्या या अतिक्रमणावर कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडला. तसेच संबंधित विभागाने आणि अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 1 मे महाराष्ट्र दिनी मुंडन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. 19 दिवस आम्ही इथे उपोषण केलं, त्याच्यानंतर ठिय्या आंदोलन केलं. या कार्यकारी अभियंत्यांनी आजपर्यंत कुठलाही कागद मुंबईच्या कार्यालयामध्ये पोचवला नाही. त्यासाठी आज आम्ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा यांची काढली आहे. इथे फक्त यांना वसुली करण्यासाठी बसवलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणे अतिक्रमण केलेलं आहे, याच्या मागे आशीर्वाद कोणाचा, या प्रश्नाचं आम्हाला आज उत्तर पाहिजे. किती कंपन्या आहेत? 130 कंपन्या आहे. 130 कंपन्यांची आम्ही सगळ्यांना लिस्ट दिलेली आहे आणि त्यांचे कागदपत्रही आमच्याकडं अवेलेबल आहे. आजच्या तुम्ही अधिकाऱ्यांना ते काही पुरावे दिले आहेत का? पुरावे सगळे आमच्याकडे. बिना पुराव्याचं आम्ही आज आलोच नसतो. पुरावे त्याच्यामुळे आम्ही छाती ठोकून बोलतो यांना. अतिक्रमण म्हणजे काय केलेलं आहे? अतिक्रमण म्हणजे यांनी कामगारांसाठी पळण्यासुद्धासाठी वाट सोडली. आज त्यांनी टोटल पॅक केलेले. यांना जे कंप्लिशन दिलेले आहे, कंप्लिशनच्या बाहेर जेवढी जागा मोकळी सोडण्यात येते त्यांनी तेवढी पॅक करून टाकलेली. म्हणजे याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड कधीही आतमध्ये जाऊ नाही शकतं. जेवढी दुर्घटना घडली त्याला जबाबदार राहणार कोण? इथे फक्त वसुली चालू आहे, बाकीचं काही नाही आहे. आज आशीर्वादाशिवाय काहीच नाही आहे. कोण अधिकारी आहे? अधिकाऱ्यांचं काय नाव आहे? अधिकाऱ्यांचं नाव आहे जयवंत पवार, कार्यकारी अभियंता आहे. गेल्या 3 वर्षापासून तो नाशिकमध्ये. अशा अधिकाऱ्यांचंच कसं प्रमोशन झालं आहे सगळ्यात मोठा विषय. तो उपअभियंता होता अंबडचा, आता तो कार्यकारी अभियंता आहे. कोणाच्या आशीर्वादाशिवाय झालेले नाही आहे आणि याच्या मागे काहीतरी असल्याशिवाय आपल्याला माहिती पडणार नाही. दरम्यान या आंदोलनाची दखल प्रशासन घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.